पार पुमारी पार पुमारी दोन्ही हात वर करा, करा सर्वांनी दोन्ही हात वर, असे हात हलवा. नमः पार्वती पतये हर 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 महादेव. बिरोबाच्या नावाने, बिरोबाच्या नावाने, बिरोबाच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज, भारत माता की, गो माता की, अपने अपने माता पिताओं की, स्वामी विवेकानंद भगवान की. रामकृष्ण. रूप पाहता नाचनी, रूप पाहता नाचनी, रूप पाहता नाचनी, रूप पाहता नाचनी, रूप काले 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 भजन जोडी पूर्णवे तले आवडी तो हा विठ्ठल तो हा माधव भक्त सतताची जोडी पूर्णवे तले आवडी तो हा विठ्ठल तो हा माधव.
सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रे बाप रखुमा देवी मना बाप रखुमा देवी मना तो विठ्ठल बर जय श्री राम माधव बाबा रघुमा देवी वरा बाबा रघुमा देवी वरा विठ्ठल बरवा माधव भजवा जय जय राम जय राम हरे जय राम हरे जय राम जय राम हरे जय राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम आपुलिया हिता जो असे जागता 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 माता पिता तयाची माता पिता दयाची माता पिता दयाची पुढे कन्या पुत्र होती जे सातवी पुढे कन्या पुत्र होती जे सातवी हरी ग वाटे देवा गीता भागवत करी श्रवण गीता भागवत करी श्रवण अखंड जीवन विठोबाचे पुढे कन्या पुत्र होती जे सातवी काळे पुढे कन्या पुत्र होती जे सातवी हरी ग वाटे देवा म्हणे मज घडो ज्ञानीची सेवा सेवा म्हणे मज घडो ज्ञानी सेवा सेवा हरे माझ्या दैव पार नाही कोणी कन्या पुत्र होती देशात कन्या पुत्र होती देशात हरी कवाटे देवा दोन्ही हात वर दोन्ही हात वर बोले वाणिगिरी बाबा पंढरपुर लग रहा है सागोर गांव बड़ा आनंद है आज हमारे माणिकगिरी बाबा के दरबार में बजाओ थाने ताड़े 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 जय हो बिरोबा भगवान के आपुलिया हिता जो ऐसे जागता कन्या माता पिता तयाचिया कन्या माता पिता तयाचिया आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कोणी कन्या पुत्र मोती देशात पुत्र होती दे सात्विक कोणी कन्या पुत्र होती देशात तया हरी वाटे देवा
कुलावतो सिंहासनाधीश्वरा राजराजेश्वरा श्रीमन महाराज छत्रपति शिवाजी महाराज की जय। दोन्ही हात वर करो। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। भारत माता की गो माता की सत्य सनातन हिंदू धर्म की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाजिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाजे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तडिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं किवरं दृष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं राधे राधे काले काले प्रभु तेरी जय हो भाई मावला हो ताड़ी वाला
सर्वांनी हात जोडा. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. रविरुद्रपिता महाविष्णुनुतं हरिचन्दनकुङ्कुमपङ्कयुतं मुनिवृन्दगणेन्द्रसमानयुतं मुनिवृन्दगणेन्द्रसमानयुतं तव नौमि सरस्वती पादयुगं. विठ्ठल वंदे देवमुमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं कि वंदे सूर्यशशाङ्कवन्यनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं. खाली वाघोन साखरेसारख्या गोड साकोर नगरीच्या भगवंताला माझ्या बिरोबा भगवंताला साष्टांग प्रणिपात करा. विठ्ठल ये बहुत खतरनाक है मेरा भगवान. माणिकगिरी बाबा के चरण कमलों पे तुम्ही सर्वांनी जो विश्वास ठेवलाय त्या माणिकगिरी बाबाच्या मांडीवरून भुजंगराज माल याव निबद्ध जाट जूट ग श्री चिराय जय दम जगोर बंधु जटाकटाह संभ्रमं भ्रमन्निलिम्प निझ्झरि विलोलवीचि वल्लरि विराजमान मूर्धनि धगत् 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 ज्वलल्ललाट पट्टपावके किशोर चंद्रशेखरि रति प्रतिक्षणं मम रति प्रतिक्षणं मम रति प्रतिक्षणं मम. ज्या माणिकगिरी बाबाच्या मांडीवरून माझा हा भगवंत अगदी मोठ्या प्रसन्नतेनं आनंदानं आपल्या सर्वांना आशीर्वाद देत गेला. त्या माणिकगिरी भगवंताच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात करा. विठ्ठल विठ्ठल. चंद्रोद्भाषित शेखरे स्मर हरे गंगाधरे शंकरे सर्वैः भूषित कंठकर्ण विभरे नेत्रोत्थवैश्वानरे दंतित्वकृत सुंदराम्रधरे त्रैलोक्य सारे हरे मोक्षार्थं कुरु चित्तवृत्तिमजलाम् अन्नैस्तु किंकर्मभिः. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि. तिकडे बघा महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. विठ्ठल विठ्ठल. जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिव जय हरि हरि मर्दंडा तो जी प्रचंडा अगडबम नगारा सोन्याची जदोरी देव गेले जदोरा निळा गोडा देव गेले जदोरा निळा गोडा. दोनों हाथ वर करा और जहां दत्त भगवान है और जिनके दिल में मेरे माणिकगिरी बाबा बैठा है अशा दत्तगिरी बाबा करता जोरदार टाळे वाजली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कारण ही भूमी फार पवित्र आहे आणि तुमचे मायबाप सर्वात जास्त धन्य आहे. धन्य माता पिता. लक्षात ठेवा. वेळ कमी असल्यामुळे मला जरा जास्तीत जास्त फास्ट बोलावं लागणार आहे. पण लक्षात ठेवा या भूमीमध्ये तो माझा भगवंत बसलाय. ज्या भगवंताचं वर्णन शेषही थकला वेद मौनावले श्रुतीने म्हटले नेती नेती असा माझा भगवंत तुमच्या सर्वांना कळेल. असं 9 लाख पायरी गडाला हो चिरा जोडीला खडकाला. अरे बोला हो तुम्ही बोला या आळसा नारेला.
त्या यडपडी यडपड बोलती बोल. भूमीचं महात्म्य असल्यामुळे साकोर का मतलब है शक्कर. तुम्ही माणसं सुद्धा गोड आहेत बरं का एकदम. हा त्याच्यामुळे मी डायरेक्ट माझं बुलडोजर चालवलंय बरं का. कारण महाराज काय साधा सुद्धा नाही आजचा. मी स्वतः गोल्ड मेडलिस्ट पैलवान माणूस आहे. चुकून जरी एखाद्याच्या अंगावर पडलो खालच्याची कुलडईच. त्याच्यामुळं मला रोड लागत नाही. बुलडोजरला रोड लागत नाही. बारक्या गाड्याला रोड लागतात. त्याच्यामुळे ये भूमी आसे तो हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है. इस देवभूमि में दानवता का खून जोड़ा जाता है. ये अमर भूमि है, ये समर भूमि है, ये शिवराणा की जननी है, ये गाथा है विक्रम की. बस ऐसे साधु संतों से गाई जाती है, साधु संतों से गाई जाती है. म्हणून या भूमीचं महात्म्य फार मोठं आहे. म्हणून अशा या भूमीला पुन्हा एकदा वंदन करून विठाला सयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे तेची नमस्कार होणी आता. कि ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. माणिकगिरी बाबाय नमो नमः. विठाला विठाला. माझ्या डोक्यावर भगवा फेटा, अंगावर ये भगवा है. भगवा का मतलब भय रहित, ग का मतलब गर्व रहित और वाह का मतलब वासना रहित. ये हमारा भगवा है. हमारी धर्म की शान है. टाळी वाजवत जा. एक तुम्ही जर टाळी वाजवली ना तर मेरे दिल को सुकून मिलता है. आणि जर टाळी नाही वाजवली तो मेरा दिल सुकून जाता है. बिठाना आ भगवा फेटा लक्षात ठेवा. तो माणिकगिरी बाबाचा पांढरा फेटा सात्विकतेचं प्रतीक, भगवा फेटा त्यागाचं प्रतीक. ये इधर है भगवा, है आमच्या दत्तगिरी बाबाच्या डोक्यावर. 11 सप्टेंबर 1893 शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये याच देशामधल्या एका महात्म्यानं 2 शब्दामध्ये अख्खं जग जिंकलं होतं. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. 7,000 लोकांनी उभं राहून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला होता 125 वर्षापूर्वी. वकील होते, डॉक्टर होते, इंजिनियर होते, शास्त्रज्ञ होते, उच्च विद्या विभूषित लोकांनी माझ्या देशामधल्या या भगव्या फेट्याचा सन्मान केला. तो महात्मा साधा सुद्धा नाही. आम्ही सर्वजण म्हणतो ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते. हे शून्य आहे. त्या शून्याचं एका शब्दामध्ये विवरण केलं अमेरिकेमध्ये. शून्य तत्व गूढ अर्थ वकलिता धर्मसभे मधुनी वेदवज्जन पंडित थबकले बृहस्पती बगुनी. सप्तसागरी गर्जत गेली संस्कृतीची द्वाही. मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाही. स्वामी विवेकानंद नरेंद्र शरण तुझ्या पायी. मानवतेच्या धर्मदीपका, मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाही. भारत पुत्रा ज्ञान समुद्रा विक्रम तू वीरा. नित्य तरुण तू शक्ती किरण तू रविलोचन धीरा. हे चिरस्मरणा विश्वभूषणा तुलना तुझ नाही, तुलना तुझ नाही, तुलना तुझ नाही. मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाही. स्वामी विवेकानंद नरेंद्र शरण तुझ्या पायी. मानवतेच्या धर्मदीपका उजळ दिशा दाही. विठाला. ज्यांनी समत्व ममत्वाने मानवत्वाचा संदेश दिला ते माझे सद्गुरुनाथ विश्ववरेण्य श्रीमन स्वामी विवेकानंद भगवान, निष्काम कर्मयोगी संत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली. आणि आता ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे.
प्रेम म्हटलं की नामदेव राय, शांती म्हटलं की प्रतिष्ठान निवासी नाथबाबा, आणि वैराग्य म्हटलं की वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. अरे तुम्ही आम्ही मरायला भेटू पठ्य हो, पण ज्या महात्म्याचं ज्या देहूच्या साधूचं नाव ऐकल्याबरोबर यम सुद्धा लट 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 लट. तुकाराम 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 अधिकार एवढा की आनंद ब्रह्मांडाचा मालक आपला विटेवरचा बाप ज्यांच्या घरी भोजनाकरिता जावा, परंतु भोजनाकरिता वैराग्ययुक्त महात्मा असल्यामुळे करण्याकरता काही नाही. कन्या गेल्या, पण कन्या जी एवढ्या थोड्या होत्या, कन्यात पाणी टाकण्याऐवजी पाण्यात कन्या टाकल्या इतक्या पातळ झाल्या. आणि पात्रवाळीवर जेव्हा वाढल्या माय बहिणी हो, तेव्हा विटेवरचा मालक भोजन करण्याकरिता आहे. त्या पात्रवाळीवर कन्या वाढल्यानंतर जिकडं रस्ता दिसेल तिकडं कन्या पळत होत्या. पण माझ्या तुकोबारायाचं ऐश्वर्य कमी होऊ नये, नाव कमी होऊ नये म्हणून मागे पुढे उभा आहे सांभाळीत अशा आपल्या विटेवरच्या मालकानं चतुर्भुज रूप धारण केलं. 3 हातानं पात्रवाळी द्रोणासारखी पकडली, एका हातानं कन्या ओरपू ओरपू खाल्ल्या. एवढा अधिकार ज्या महात्म्याचा, अशा जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा भंग आज कीर्तन सभेकरिता निवडलेला आहे. विठाला अभंग अतिशय साधा सरळ सोपा मुद्दाम मी घेतलाय. त्याचं कारण तुम्ही भाग्यवान आहात म्हणून घेतलाय. तुकोबाराय वर्णन करतात, आपुलिया हिता जो असे जागता, ज्याला आपलं हित कळलं, धन्य माता पिता तयाजिया, त्याचे मायबाप धन्य आहेत. तुम्हाला हित कळलंय तुमचं, म्हणून माझ्या शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. माझ्या माणिकगिरी बाबाच्या या भव्य दिव्य आनंद सोहळ्यामध्ये आपण सर्वजण या आनंद मंडपामध्ये बसलात. आपल्यासारखे भाग्यवान जगात कोणी नाहीत, म्हणून तुमचे मायबाप धन्य. धन्य माता पिता तयाची या. तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात वर्णन करतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. सोपा अभंग आहे. ज्याच्या खानदानीमध्ये सात्विक मुली आणि मुलं, इथं समोर या मुली बसल्यात, कपाळाला गोपीचंदन लावलेलं आहे. वा वा. तिकडं पलीकड सुद्धा त्या मला वाटतं पुरीच उभ्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या करता. वा. अरे यत्र नार्यस्त पूज्यन्ते
रमंते तत्र देवता. आणि इकडं सुद्धा हे छोटे छोटे या कोवळ्या कळ्या माझी लपले विवेकानंद शिवाजी. ही वृत्ती समाजी शिक्षके भिणवावी. शाबाज, जोरदार टाळी वाजली पाहिजे. विठाला कारण हे आपल्या देशाचं भवितव्य आहे. सुसंस्कारित मुलं आणि मुली जर जन्माला आल्या माय बहिणी हो तर दोनही कुळाचा उद्धार आहे. दोन्ही पक्षपाही. माईकडच्या 21 आणि बापाकडच्या 21 42 कुळाचा उद्धार. खानदानीमध्ये जर चांगला मुलगा किंवा मुलगी जन्माला आले तर होतो. म्हणून इथं बसलेल्या सर्वांनी एक गोष्ट ध्यानात ठेवा. खानदानीमध्ये जर चांगला पोरगा जन्माला आला, पैसे कमवायच्या भानगडीत पडू नका, तोच कमी होईल. आणि कार्ट जर वाया गेलं, अजिबात पैसे कमवू नका, ते गमावल्याशिवाय राहणार नाही. पूत सपोत क्यों धन संचय. पूत सपोत अगर अच्छा बच्चा हो क्यों धन संचय. और पूत कपोत अरे क्यों धन संचय. या महाराष्ट्रामध्ये खतरनाक इतिहास घडलाय. कुळी कन्या पुत्र सांगतोय. धन्य माता पिता त्याचेच. 350 वर्षापूर्वी याच महाराष्ट्रामध्ये एक सिंहाचा छावा साखरदंडाने बांधला होता. और उसके सामने ऐलान कर दिया था, हाय संभा काफर है, काफर है, छोड़ दे तेरे धर्म को और छोड़ दे तेरे ईमान को. असं म्हटल्याबरोबर ज्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि त्यानं सांगितलं, अरे कुत्र्याला जर तुकडा टाकला तर कुत्रा गोंडा घोलतो, ती औलाद माझी नाही. महाराष्ट्राच्या जाणत्या राजाचं प्रौढ प्रताप पुरंदर शिवछत्रपतींचं रक्त माझ्या नसा नसामध्ये सळसळतंय. माझा जीव जरी गेला तो मैं मेरा प्यारा धर्म और मेरा ईमान नहीं छोडूंगा. असं म्हटल्याबरोबर याच्या अंगावरचं कातड सोडलं. तलवारीच्या एका तडख्यामध्ये जिभेचे 2 तुकडे केले. ज्याच्या कानामध्ये उकळतं तेल ओतलं, याच्या डोळ्यामध्ये तापलेल्या लोखंडी सळ्या खोपसल्या गेल्या. सर्र आवाज करत त्या सिंहाच्या छाव्याच्या डोळ्यामध्ये त्या लोखंडी सळ्या खोपसल्या. 40 दिवस पर्यंत अनन्वित अत्याचार सहन करत होता या महाराष्ट्राचा छावा. पण जो झोकला नाही, वाकला नाही, ज्यानं आपला स्वाभिमान कधी विकला नाही, असा एक छावा देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. परम प्रतापी महाबलिदानी मेरा एक ही शंभू राजा था. धर्मवीर संभाजी राजाला दोन्ही हात वर करून जोरदार टाळ्याचा मानाचा मुजरा या धर्म मंडपातून गेला पाहिजे. विठाला हा सगळा इतिहास सांगायला मला वेळ नाही, पण जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या शब्दात सांगतो. अरे ज्यानं हा इतिहास घडवला, धन्य माता पिता कुलवान शिलवान पुण्यवान त्याच्या उदरी येणारी अवलाद सुद्धा तेवढीच पॉवरफुल असते.
नाही ते एक जणांना आंबे चोरताना पोरग पकडलं. हा आंबे चोरतोस थांब ह्या बापाला सांगतो. तो मला लांब जायचं काम नाही, दुसऱ्या फांदीवर मावा बाप आहे. अरे बाप तसा लेखन खानोट आहे. म्हणून मायबाप सांगले पाहिजे. कोण आहे मायबाप? माझ्या शंभूराजाची दत्तगिरी बाबा. सबाय अभ्यंतरी तू एक दत्त. अभाग्यासी कैची कळेल ही मात. शाबाश. पराही परतली ते कैचा हा हेत. जन्म मरणाचा पुरला से अंत. जन्म मरणाचा पुरला से. जय देव जय श्री गुरुदत्ता. जय देव जय श्री गुरुदत्ता. आरती ओवाळीता हरली भवचंदा. जय देव जय जय देव जय देव जय जय देव जय देव जय. एकदा ह्या मृदंगाचार्यांकरता टाळी वाजली पाहिजे. अरे महाराष्ट्रामध्ये ज्यांचा हात कोणी पकडू शकत नाही असे मृदंग महामेरू. एक मला वाटतं रुपेश महाराज नाईकवाडी. क्या बात है. टाळी वाजवा. हे आपल्याच भूमीतलं रत्न आहे. दूसरे हर्षल महाराज. हमें बड़ा हर्ष हो गया. हा बाबा टाळी जोरदार. हे तिसरे नवनाथ महाराज. चलो चलो मच्छर गौरा खाया. हे नवनाथ है. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा इथं येतो मच्छिंद्र तया. बरं ना तुमच्यावरून लय वाढला आता प्रकरण. टाळी वाजवा बाबा करताय. क्या बात आहे. आणि आमचे चौथे अनिल महाराज. वा अनिल बाबा तुम्ही काय काय अनिल याचा नियमच नाही बाबा. आपल्या इथं आनंद आणला त्यांनी. त्यांच्याकरता जोरदार टाळे. विठाला विठाला हे मृदंग महामेरू है. तम तम लपचबतालम नादयते. तम तम लपचबतालम नादयते. अंगुष्ठांगुली नादम. लास्यकतां गुरुते. लास्यकतां गुरुते. लास्यकतां गुरुते. लास्यकतां गुरुते. लास्यकतां गुरुते. लास्यकतां टाळे. आता चमत्कार पा. देंदेरगडी धा देंदेरगडी धा देंदेरगडी धा देंदेरगडी धा देंदेरगडी धा देंदेरगडी धा. साजी चतुरंग सेना अंग में उरंग धरी सरजा शिवाजी जंग तिथं न चलत आहे. भूषण भनद नाद बिहद नगर नक नदी नाद मात काय बराने करायला आहे. आयला फल्ला खेळला फल्ला खेळला कम्मे गेला गेला गजन के ठेला पहिले सैला उचलत आहे. तारा सुतनी धुरी धारा में लगत जेमी थारा बर पारा 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 येऊ हलत आहे. पुन्हा एक टाळे. जरा टेस्ट घेतली की मजा येते. बरं धन्य माता पिता. हे आपलं कार्यक्रम बाहेरचं नाही बरं. चिंता नका बघा. आता सलग साजीच्या तो रंग से अंग में रंग धरी सारे शिवाजी जंग जितन चलता. भूषण भनत नाद बिहत नगर नक नदे नाद मात काय बराने करला. आयला पहले आयला पहले आयला कम आयला गेला आयला पहले आयला बस. तारा सुतनी धुरी धारा में लगत जेमी थारा बर पारा 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 यो हलत. थारा बर पारा 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 यो हलत. थारा बर पारा 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 यो हलत. दोन्ही हात वर करो. विठाला विठाला. असे पुत्र ज्यांच्या पोटी आले धन्य माता पिता तयाजिया. मायबाप चांगले पाहिजे. या चौघांची तर मी लाईव्ह टेस्ट घेतलीच. बाकीचे हादरलेत बरं का. हे अवघडच दिसतंय बाय. खतरनाकच दिसतंय. हे जर का आगावर आलं तर बेकारच काम आहे. कारण मी 9-10 भाषा बोलणारा माणूस आहे. मी प्राचार्य राहिलेला आहे. संस्कृत शिकवलेला आहे. मगाशी आमची एक डॉक्टर भेटली मला BMS. त्यांना ते
भगवंताच्या डमरूतून निघालेले आवाज म्हणून दाखवले मी. माहेश्वर नत्वाम सरस्वतीं देवीं शुद्धां गुण्यां करोम्यहं. पाणिनीय प्रवेशाय लघु सिद्धांत कौमुदी व्याकरण ग्रंथ आहे पाणिनी नावाच्या ऋषीचा. त्याच्यात हे माहेश्वर सूत्र आहेत. ऐवंडुलरुक एवं अयौ छायवरटलन एमंगननम झबय घडद जब घडदश कप चटत चटताव कपै शशसर हल. हे 14 याच्यावर अख्खं व्याकरण आहे. विठ्ठल विठ्ठल. मी लय अवघडत जात नाही कारण मी सोपं बोलणारा महाराज बरं का दत्तगिरी बाबा. नाही तर एका माणसानं पोरग शाळेत घातलं 2 वर्ष नापासच झालं. माझं पोरग नापास का झालंय विचारायला बाप हेडमास्टरकडे गेला. कारण 2-3च होते. तुमच्या पोरानं अभ्यास केला नाही, तुमच्या पोराचं काही मन जाग्यावर नव्हतं, चीज जाग्यावर नव्हतं, म्हणून तुमचं काट्ट नापास झालं. साधी गोष्ट होती. पण हेच वाक्य हेडमास्टरनं पोराच्या बापाला पुढच्या खुर्चीवर बसवलं आणि एवढे अवघड बोलला. हेच वाक्य या मनमालिन्य आणि चित्त चांचल्य या 2 अवगुणांचा प्रादुर्भाव आपल्या चिरंजीवाच्या अंतःकरणामध्ये झाल्यामुळे आपले चिरंजीव अनुत्तीर्ण झाले. समोरच्या कानातूनच धुपट निघलं पाहिजे. तो पळतच घरी गेला आणि पोराला कडकडून मिठी मारली म्हणे बापा बरं झालं नापास झाला. अरे ज्या शाळेतल्या मास्तराचं पोराच्या बापाला कळत नाही तिथं काट्टे नापासच होणार. म्हणून मी सोपं बोलतो. विठाल विठाल. अरे मायबापामध्ये पावर असावी लागते. धन्य माता पिता. मी ज्या छत्रपती शंभूराजाचं वर्णन केलं आता इथे साकूर नगरीमध्ये हा एवढा मोठा समाज जमलाय. एवढा मोठा. साकूर क्षेत्र तर पुण्यवान आहेच पण या साकूर गावच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या ज्या काही वाड्या आहेत बाबा वस्त्या आहेत 18 बगड जातीचे 12 बलुतेदार 18 लुतेदार या सर्व भाविक भक्तांनी उभा केलेला हा माझ्या माणिकगिरी बाबाचा आनंद सोहळा याला पारावार नाही. तुमच्याच करता एकदा टाळी वाजली पाहिजे. माय बाबा हो तुम्ही धन्य आहात. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचे 2च कडवे घेतलेत. धन्य माता पिता तयाची कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक. खानदानी मध्ये मुलगा तसा जन्माला आला ज्यानं स्वाभिमान झुकू दिला नाही वाकू दिला नाही. कुणाच्या कुळामध्ये भगवा जो आहे ना भगवा आजही महाराष्ट्र जर म्हटला प्रतिभाचंद्र रेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता साहसनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजदे. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे खले खलेने वाढत जाणारी शहाजी राजांचे सपत्र शिवछत्रपतींची राजमुद्रा. जोपर्यंत या जगामध्ये सूर्य आणि चंद्र आहेत असं नाही, जोपर्यंत माझ्या राजाची राजमुद्रा या जगात आहे तोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत. एवढी ताकद या राजमुद्रेमध्ये आहे. अशा राजाच्या उदरी जन्माला आलेला हा छावा. धन्य माता पिता. बरं महाराज बी काही साधे सुधे नाहीत. दत्तगिरी बाबा लोहगाव नावाचं गाव आणि तिथे माझ्या जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबरायांचं कीर्तन चाललंय आणि या कीर्तनामध्ये तो जगप्रसिद्ध ऐतिहासिक फोटो तुमच्या मोबाईल मध्ये आहे. तो फोटो तुम्ही बघा. जगदवंदनीय तुकोबराय कीर्तन करतात. ए माय बापा ऐका. एका बाजूला महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकण्याकरता बसलेले आहेत. टाळी वाजली पाहिजे. क्या बात आहे. राजकारण धुरंदार जो संतांच्या चरणावर येतो. राजकारण धुरंदार जो माझ्या जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या चरणारविंदी बसून अभंगाचं आनंदानं सेवन करतो. एका बाजूला एक मुसलमान फकीर बसलेला आहे. बाबा आजही माझ्या जगदवंदनीय तुकोबरायांची पालखी त्या मुसलमान फकीराच्या मशिदीजवळ थांबते. काय नाव आहे? टाळी वाजवा बाबा करताय. उसका नाम है अनगढ़ शाह बाबा. अनगढ़ शाह तिलिस्मी कटोरा लेके आया था
कौन है तुकाराम? 100 शिव्या देणाऱ्या रामेश्वर भट्टाच्या अंगाला खास सुटली, कारण त्या 12वामध्ये त्यानं हातपाय धुवून पाणी गढूळ केलं. ऐका बरं, अधिकार माझ्या तुकोबरायांचा. मायबापाचा अधिकार जर मोठा असेल तर लेकरं चांगले होतात. ए पोरी ऐका, नाहीतर मग काही अर्थ नाही. खतरनाक कार्यक्रम आहे. पूर्वीच्या काळात गुरुजी समोरून येताना दिसले तर पोरं पळायचे बरं काय. पांढऱ्या केसावाली मंडळीकडचे, टोप्यावाले, धोतरावाले गुरुजी समोर येताना दिसले तर पोरं पळायचे. आता उलट झालं. आता काट्टे पाहिले की मास्तर पळतात. डेंजर लेकर आहेत. अहो म्हातारं म्हणतं मला मोबाईल मधलं काहीच कळत नाही, एवढं माझ्या नाताला नातीला कळतं. ते कुठून कोणतं ऍप उघडतं पताच लागत नाही. हा पूर्वीच्या काळात जर का पोराला गुरुजीनं मारलं शाळेमध्ये, ऐका बरं का मंडळी, ही गुणीजन मंडळी आमची, यांच्याकरता टाळी वाजवा एकदा गुणीजनांकरता. वा वा. जर गुरुजीनं मारलं पोराला आणि पोरग जर बापाला सांगायला घरी आलं मावशी, बाप त्याला डबल आणीत होता आणि त्या काट्याचा कान धरून मास्तर कडण्याचा, गुरुजी याच्या फक्त हट्ट्या शिल्लक राहिल्या तरी चालतात, इतका हाना, पण माझं पोरग संस्कारक्षम झालं पाहिजे, वाया गेलं नाही पाहिजे. हा पूर्वीचा बाप. लक्षात ठेवा. आता एवढे खतरनाक पोरं आहेत, काय प्रश्न विचारतील याचा नेम नाही. एका पोरानं गुरुजीला प्रश्न विचारला, टांगटिंग टिंगा हो टांगटिंग टिंगा, आंब्याच्या झाडाला पानं किती सांगा. अहो मास्तरच्या कानातून झोपट निघलं बाहेर. तो म्हणला बाबा 2 महिने झाले मग पगार झाला नाही, म्हणलं नको विचारू. दुसरं उठलं, गुरुजी इंग्लिशमध्ये 20 अगोदर 1 नंतर, इंग्लिशमध्ये 20 अगोदर 1 नंतर, मराठीमध्ये 21 1 अगोदर 20 नंतर. कसं काय? आता याचं उत्तर काय देईल मास्तर? डोळेच पांढरे झाले ना त्याचे. तो म्हणला बापा घरच्या बाईचं मो लय मरणाचं भांडण झालंय सकाळी, मी चहा सुद्धा घेतला नाही, मला नको विचारू. तिसरं उठलं, गुरुजी धावले, का रे कारट्यावा आज माझ्या मुळावर उठलात का काय? बंड्या तू लय प्रश्न विचारतो, नक्की माझ्या मुळावर उठला, सांग तू हा जन्म कधी झाला? बंड्या म्हणला, गुरुजी शुक्रवारी. बंड्यानं उलटा प्रश्न, गुरुजी तुमचा कधी झाला? गुरुजी म्हणले रविवारी. बंड्या म्हणले तू होई नाही सकता. गुरुजी म्हणले रविवारी सुट्टी असते म्हणे, तो होई नाही सकता. एवढे खतरनाक लेकर आहेत. अहो पोरायचं सोडा, आमच्या पुरी बी लय खतरनाक आहेत. एक गुरुजी एका पुरीच्या घरी चहा पेले आणि शेवटचा घोट पेतो ते दत्तगिरी बाबा, शेवटचा घोट. त्या गुरुजीनं तारीफ केली, आहा हा बेटा एवढा चांगला चहा तर मी अख्ख्या जिंदगीत नाही पेलो, आहा शेवटचा घोट. ती पोरगी हळूच गुरुजीच्या कानात म्हणे, गुरुजी तरी दुधात पाल पडली होती म्हणून सांगा, नाही तर लय चांगला झाला असता. अहो भाडा ओकलं ना ते. हे का साधे आहेत का पोरी? पोरं सोडा, पोरी सोडा, आमच्या म्हाताऱ्या तर त्याच्यापेक्षा खतरनाक. एक म्हातारी पंढरपूरला गेली एसटीत आणि त्या चंद्रभागेच्या पुलावर सगळी जिकडे तिकडे मांदी आली आणि तिच्या बाजूला एक फॉरेनची बाई होती परदेशातली, तिनं मोबाईलमध्ये फोटो काढला आणि तो इतका छान फोटो आला. आमच्या म्हातारीच्या बाजूला बसलेली बाई म्हटली, ओ माय गॉड वंडरफुल वंडरफुल. आमची म्हातारी म्हणली, अगं हे पांढऱ्या पायाचे वंडरफुल नाही, पंढरपूर. विठाला अरे 100 शिव्या देणारा रामेश्वर भट्ट नमाजाचं पाणी खराब केलं. आजूबाजूचे बरेच गावं आले, तुम्ही सगळेच भाग्यवान. इथलं नियोजन करणारी जी कमिटी आहे दत्तगिरी बाबा, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळे वाजवा. वा. हे मांडव्य नाम के ऋषी ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे मांडवे. तिथं मी ज्या वेळेला इतिहास समजून घेतला, त्या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव आहेत. अरे मुस्लिम बांधव आपल्या हरिकीर्तनामध्ये आणि सप्ताहामध्ये अन्नदान करतात. यापेक्षा एकत्वाची भावना कोणती असली पाहिजे? विचार करा. अरे एक तरफ लुंगी है और दूसरी तरफ धोती है. ऐका बरं, वेळ नाही जास्त घेत. एक तरफ लुंगी है और दूसरी तरफ धोती है. लुंगी धोती नाम अलग है, दोनों में धागा एक है, दोनों में धागा एक है. एक तरफ मंदिर है और दूसरी तरफ मस्जिद है. ऐका, मंदिर मस्जिद नाम अलग है, दोनों में भगवान एक है, दोनों में खुदा एक है. एक तरफ गीता है
दूसरी तरफ कुरान है, गीता कुरान नाम अलग है, दोनों का मतलब एक है, दोनों का मतलब एक है। एक तरफ खिचड़ी है, दूसरी तरफ बिरयानी है, एक तरफ खिचड़ी है, दूसरी तरफ बिरयानी है, खिचड़ी बिरयानी नाम अलग है, दोनों में चावल एक है, दोनों में चावल एक है। इसलिए मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। हिंदी है हम, वतन है हिंदोसता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा, हिंदोसता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा। हम बुलबुले है सगी, ये गुलसिता हमारा, हमारा सारे जहां। विठाला विठाला ज्यानं शिव्या दिल्या त्याच्या अंगाचा दाह झाला अनगडशा बाबाच्या शापानं। कुणीतरी सांगितलं जगदवंदनीय तुकोबरायांच्या चरणावर डोकं ठेवा। अरे 100 शिव्या देत होता, आता जर असता तर तो म्हटला असता हे काल आपल्या विरोधात होतं, हे आपल्याकडे आलं कसं काय। पण ज्या वेळेला तो तुकोबरायाच्या समोर आला रामेश्वर भट्ट, अरे माझ्या जगदवंदनीय तुकोबरायांनी माय बापा हो, माय बहिणी हो, अरे एवढ्या मोठ्या प्रेमानं, अरे वा 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 वा, या डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला आणि अनगडशा बाबाच्या शापाने अंगाला सुटलेला दाह रामेश्वर भट्टाचा शांत झाला। माझ्या जगदवंदनीय तुकोबरायांनी दत्तगिरी बाबा एवढं हृदयाशी धरलं, एवढं हृदयाशी धरलं, एवढं हृदयाशी धरलं, तर 1 नंबरचा विरोधक असलेला रामेश्वर भट्ट म्हणू लागला, तुकिता तुलने किमया आमच्या साधू संतांमध्ये आहे। आणि मग अनगडशा बाबानं विचार केला, मैंने दिया हुआ शाप पलटाने की ताकत रखने वाला कौन है। कुणीतरी सांगितलं देहू गावामध्ये तुकोबा कौन है, तुकाराम। युगान योगीचा कटोरा होता, तिलिस्मी कटोरा, ज्याच्या ताकात दत्तगिरी बाबा चिमूटभर जरी टाकलं तरी भरायचं। आणि जे काहीच कामाचे नाहीत, वैतागेल गिराईक घेत नुसते, त्यानं पोतेच्या पोते ओतली तरी त्या कटोऱ्याच्या बुडातच बसायचे। लेकिन निकाल गया देहू गावात दुपारी 12 वाजले। माझे जगदवंदनीय तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावर दगडाच्या टाळामधून गायले अभंग भजन करत होते। आणि यानं कटोरा घेतला, भरद झोली मेरी या मोहम्मद लौट करण मैजंग। अरे भर दो, ए कटोरा भर दो है क्या कोई। लय लोकांना ओतलं, भरला नाही, वेळ नाही आपल्याला एवढा। पण आपल्या आई साहेबांना जगदवंदनीय तुकोबरायांच्या पत्नी आई साहेबांनी बाजूला शेजारणी करून जोंधळ मागून आणलं, 2 वंजळी, 2 भाकरी केल्या। मावशी तुम्ही किती उपास करा, काही करा, पण नवऱ्याला जर उपाशी मारत असाल तर तुमच्या उपासाचा काही अर्थ नाही मावशी। नाही तर एका बाईनं बरं का दत्तगिरी बाबा मला चहा प्यायला बोलवलं, म्हणे बाबा 2 मिनिट या। म्हटलं ओके। गेल्यानंतर 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, चहा येईन दूध येईन, भला मोठा सोफा भली, आता हे याच्यापेक्षा डबल मोठी टीव्ही घरात, भला मोठा हातभर रिमोट, मॅडम बसल्या। मी म्हटलं ताई उशीर व्हायला लागला, मी निघतो। त्या म्हणल्या बाबा जरा थांबा 2 मिनिट, दूध येतंय। पण म्हटलं घरात कोणीच नाही, दूध कसं काय येतं। बाईनं बसल्या बसल्याचा आवाज द्याला, मावशी पिंट्या दूध घेऊन ये।
आता मला वाटलं बारीकसा पिंटे मला रट्ट्याच्या रट्टे पिंटे आला ना अजून बरमुडान आला. अहो मी तर घाबरतच विचारलं ताई तुम्ही यायला पिंटे म्हटलं हे कोण आहे? माझे मिस्टर आहेत. अरे या बापरे म्हटलं ही नवऱ्याला जर पिंटे म्हणते तर 10 मिनिटांना आपल्याला हानलेश्वर आणत विठाला. अरे आमच्या आई साहेबांचा अधिकार काय मोठा. मालक जेवल्याशिवाय जगदवंदन येतो कोपराय भोजन केल्याशिवाय आमच्या आई साहेब अन्न काय पण पाण्याचा थेंब सुद्धा तोंडात घेत नव्हत्या. एवढा अधिकार आमच्या आई साहेबाचा. माय बापा नेमकंच दळण दळलं भाकरी टाकायच्या आणि एवढ्यात फकीराचा आवाज आला. बरदाय घावरी 9 वर्षाची मुलगी आहे जगदवंदन येतो कोपऱ्यांची बरं का पोरियो 9 वर्षाची. कुणाना व्यर्थ शिणवावे तुम्हाला माहित आहे. कुणाना व्यर्थ हिनवावे समस्ता बंधू मानावे जगाला प्रेमार व्हावे. खरा धर्म जो आहे ना काय केलं जगदवंदन येतो कोपऱ्याच्या मुलीनं बाजूला जात्याच्या पीठ पडलं होतं पळत गेली मुठीमध्ये धरली पिठाची मूठ निघाली फकीराकड. कटोरा भरला नव्हता निघाली पण माईनं रस्त्यातच धरली मूठ पकडली चटकन सापट मारली. अगं ये बापही तसाच पोरगी तशीच आहे. काय त्या भिकारड्याला वाढायचं असं म्हटलं सापट मारली मुठीवर. सुटली मूठ राहिली चिमूट. चिमूट भर पीठ घेऊन जगदवंदन येतो कोपरायांची कन्या आमची भागीरथी ज्या वेळेला अनगडशा बाबाच्या जवळ कटोऱ्याजवळ गेली माय एक चिमूट भर पीठ टाकलं और चमत्कार हो गया. तिलिस्मी कटोरा भर के आटा नीचे गिर गया. त्यानं कटोरा खाली टाकला आणि दोन्ही हात जोडून पोरीच्या पाया पडला. फकीर तुकोबराया मला माफ करा तुमचा अधिकार किती मोठा आहे. तुकोबराया मला माफ करा. ती पोरगी म्हणली बाबा मी तुकोबराया नाही मी तुकोबरायाची मुलगी आहे. मग डबल पाया पडला. ज्याची मुलगी एवढी पॉवरफुल तिचा बाप किती पॉवरफुल. विठाला विठाला धन्य माता पिता तयाची. अशा जगदवंदनीय तुकोबरायांच्या कीर्तनात महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवराय बसलेत. आपल्याला जास्त वेळ नसल्यामुळं तुम्हाला थोडक्यात सांगतो कोण है कीर्तन ऐकायला बसलेला. नाही तर काही काही कीर्तन ऐकायला बसते तर मोबाईल सुरू करते व्हॉट्सअपवर थोड्या वेळानं येतो टेन्शन लेणे का नाही. काही काही फेसबुकवर काही काही व्हॉट्सअपवर. पण कीर्तन एकदाच ऐकलं माझ्या राजाने एकदाच. पण कीर्तनच ऐकलं मावशी. मुंगीच्या पाया एवढी सुद्धा चूक झाली नाही स्वराज्यामध्ये. मुंगीच्या पाया एवढी. काय केलं माझ्या राजानं कीर्तनातला पहिला मुद्दा माता माता काय केलं. अरे आया बहिणीचं रक्षण करण्या अनुरयतेच ह्या राज हाती तलवार भगवा झेंडा घोड्यावर शिवबाराज. स्त्री अत्याचार करील दूर एकच जिद्द उरी अन माझा राजा ग शिवबा राजा ग.
18 पगड जाती 16 सारा समाज मराठमोळा 18 पगड जाती 16 सारा समाज मराठमोळा स्वराज्यावर ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करणारा राजा 18 पगड जाती 16 सारा समाज मराठमोळा स्वराज्यावर ठेवून डोळा भगव्यावर ठेवून डोळा एका जागी गेलाय गोळा प्रथम पहिलं शिर नमवलं जिजाऊ चरणावरी प्रथम पहिलं शिर नमवलं जिजाऊ चरणावरी राजा ग शिवबा राजा ग बसल घोड्यावरी राजा ग बसल घोड्यावरी आणि शिवबा ग बसल घोड्यावरी साहेबा दिलं वचन ती वचन मूर्ती गेली साहेबा दिलं वचन ती वचन मूर्ती गेली शिवरायांच्या धर्माने ही पावन धरती झाली शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली शिवरावाने रंगवली राजा शिवबावाने रंगवली राजा शिवबा राजा बसल घोड्यावरी दोन्ही हात वर करा जोरदार टाळी बोलिए छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय विठोबार कुमारी टाळे टाळे विठोबार कुमार विठोबार धन्य माता पिता तयाजिया पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तिसऱ्या कडव्यामध्ये गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीता आणि भागवताचं श्रवण आणि नित्य माझ्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी गवाट देवा ज्ञानेश्वर एक शेवटचं उदाहरण देतो इकडे जे उठलेत ना माणसं एका सेकंदात खाली बसतात ते जाणारे सुद्धा माग फिरा पान धूम धडाका राम धडाका निघले हा आता आता थांबले बरं का बसले मला शपथ घालायचं काम पडलं नाही पॉवरफुल काम या ठिकाणी संपन्न होणारा हा ब्रह्मीभूत माणिकगिरी बाबांचा जो आनंद सोहळा आहे हा एवढा पॉवरफुल आहे इथं धर्माचं जागरण आहे धर्माचं जागरण कीर्तनाला दत्तगिरी बाबा थोडा वेळ मला कमी पडला
नाही तर यांच्या आतमध्ये ना असं रक्त सळसळलं पाहिजे असं खतरनाक कार्यक्रम आहे. पण आता ते पुढच्या वर्षी आपण ते पूर्ण करू, कारण यानंतर प्रसादाचा कार्यक्रम असल्यामुळे जरा भाविकांना असं वाटतं की बाबा पटकन आपल्याला प्रसाद घेता आला पाहिजे. पण एक उदाहरण देतो. एवढा आनंदाचा सोहळा आहे. या आनंदाच्या सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष माझा विटेवरचा मालक पांडुरंग परमात्मा नाचतोय. मी मगापासून दत्तगिरी बाबाच्या जवळ बसल्यानंतर पाहिलं मायबापा हो, काय तो आनंद भजनाचा, काय ती प्रसन्नता, काय आजूबाजूचे येणारे जे भक्त आहेत काय तो आनंद घेतात. ज्या स्वामी विवेकानंदांचं मी नाव घेतलं ना माय बहिणी हो, इथं पवित्रता आहे, इथं तेज आहे. इथं या धर्मपीठावर बसलेला एक एक हरिभक्त, भजनाकरिता उभा असलेला एक एक हरिभक्त हा माझ्या प्रत्यक्ष पांडुरंगाचंच रूप आहे. डोलतायत या ठिकाणी, सगळे नाचतायत. आणि तुमचं नियोजन आणि आयोजन एवढं सुंदर आहे. सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली आमचे सद्गुरुनाथ, तुम्ही फार वर्षापासून एसटी मध्ये फोटो पाहत असाल स्वामी विवेकानंद आणि आमच्या सद्गुरू रायांचा. 19, 20, 21 जानेवारी 2 लाखाच्या वर भाविकांना महाप्रसाद असतो. बुलढाणा जिल्हा विवेकानंद आश्रम हिवरा बाबा. तुम्ही एकदा आलात तर जरूर या. आपल्याला मी सादर निमंत्रित सुद्धा करतो. 40 एकरामध्ये पूर्वी, आता खूप संख्या वाढली. 500 क्विंटल पुरी गव्हाच्या पिठाची, 250 क्विंटल वांग्याची भाजी. सगळेजण एका शिस्तीमध्ये बसलेले असतात. आणि वरून माझा आवाज चालतोय 3 मजली टावर वरून, जय विवेकानंद, जय स्वामी शुकदास माऊली, ओम नमो नारायण, जय भोलेनाथ, शिवशंभो. धर्माचं जागरण सुरू असतं. तुम्हाला सांगू, यूट्यूबला माझ्या नावाचं चॅनल ओपन करा, गजानन दादा शास्त्री किंवा गजानन दादा महाप्रसाद असं सर्च करा. तुम्हाला ETVनं टिपलेले ते सगळे क्षण दिसतील. 10 मिनिटाच्या आत शिस्तबद्ध वातावरणात महाप्रसाद होतो. आणि एवढा कचरा सुद्धा त्या 40 एकरामध्ये शिल्लक राहत नाही. गिनीज बुकामध्ये नोंद व्हावी एवढी शिस्त असते. ती शिस्त मला इथे दिसते आहे. एवढे एकाग्र चित्तानं ऐकतात. आणि विशेष म्हणजे आमच्या माता भगिनी करता जोरदार टाळी वाजली पाहिजे. मी तुम्हाला माझा नंबर देणार आहे. माझ्या नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्ही 11 वेळा जय विरोबा, जय विरोबा भगवान, जय विरोबा भगवान 11 वेळा मला मेसेज पाठवायचं. तुम्हाला माझे रोज अपडेट दिसतील. मी या सोहळ्याचं वर्णन यासाठी करतोय. 16 वर्ष झालेत बाबा. हा नारळी सप्ताह आहे. इकडे परमवंदनीय प्रातस्मरणीय गंगागिरी बाबा, रामगिरी बाबा येऊन गेले. बाबांकरता एकदा जोरदार टाळे वाजवा आपण. फार मोठ्या पुण्यवान महात्म्यांची भूमी आहे. या भागामध्ये एवढे मोठे मोठे सोहळे होतात. मला तर आज एवढा आनंद वाटला. एवढा मोठा हा समाज. इथं आता कोणाकोणाचे नावं घ्यावे, कोणाकोणाचे सोडावे हाच मला प्रश्न पडला. कारण सगळे माझेच वाटतात मला. तुम्ही खरंच भाग्यवान आहात. माता भगिनी, मी मगापासून पाहतोय, मी निरीक्षण करणार आहे. अवधूतांनी 24 गुरु केले मायबापा हो, त्याच्यात एक निरीक्षण करणारा गुरु आहे. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले. 2 शब्दामध्ये जग जिंकलं होतं. शेवटचं उदाहरण देतोय, काळजीपूर्वक ऐका. एवढं भाषण सुंदर झालं. आमचा सत्य सनातन हिंदू धर्म काय आहे, आम्ही सर्वांवर कसं प्रेम करतो, यानं सगळं जग जिंकलं स्वामीजींनी. ऐका मंडळी. आणि भाषण संपल्यानंतर एक तिकडची इंग्रजबाई दत्तगिरी बाबा स्वामीजींच्या जवळ आली. स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि तिनं सांगितलं, स्वामीजी माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे. स्वामीजी म्हणाले, काय? ती म्हणाली, आय वॉन्ट मॅरी टू यू. मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. आपल्या गावरान भाषेत लग्न. आणि तिथं आताचं जरा असतात. तो म्हणाला, असं चलो. पण हा सत्य सनातन संस्कृतीचा रक्षक स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, बाई
माझ्या जीवनामध्ये बाई आहे, पण आई म्हणून, बहीण म्हणून, मुलगी म्हणून, मी पत्नी म्हणून कुठल्या स्त्रीकडे पाहत नाही, कारण मी संन्याशी आहे. पण बाई लय हुशार होती मावशी. ती बाई म्हणली गैरसमज करून घेऊ नका, मला कुठल्या वाईट हेतून तुमच्याशी लग्न करायचं नाही. तुमच्याशी लग्न करून तुमच्यापासून, अहो काय तुमचं ज्ञान, काय तुमची विद्वत्ता, काय तुमचा आवाज, ऋषीणाम वैचित्र्यात त्रिजगटील नाना पथजुषाम, हा महिमना मधला म्हटलेला श्लोक माझ्या कानामध्ये गुंजतोय. तुमच्याशी लग्न करून तुमच्यापासून मला तुमच्यासारखा तेजस्वी मुलगा व्हावा, त्यानं तुमच्यासारखं ओजस्वी भाषण द्यावं, आणि त्याची आई म्हणून त्याच्या पुढे बसून मी ऐकावं, एवढी माझी पवित्र इच्छा आहे. पुरी कराल, पुरी कराल. ते स्वामी विवेकानंद होते मायबापा. ते म्हणाले बाई एवढी जर तुझी पवित्र इच्छा असेल तर कधी लग्न व्हावं, कधी मुलगा व्हावा, कधी मोठा व्हावा, त्यापेक्षा मला स्वतःचा मुलगा मान आणि माझी आई म्हणून माझ्या पुढे बसून माझं भाषण ऐक, असे विवेकानंद कहते. त्याच धर्तीमधले हे महात्मे माणिकगिरी बाबा, त्याच परंपरेमधले हे महात्मे दत्तगिरी बाबा, संत कवी महिपती बाबा, तारावातकर यांचा ज्यांना प्रत्यक्ष साक्षात्कार घडला. अरे ज्या महात्म्यानं आम्हा सर्वांना संतांचं दिव्य दर्शन दिलं, ते महिपती बाबा यांच्याकरता जोरदार टाळे वाजवा, साष्टांग प्रणिपात करा माय बापा. इतका पवित्र हा सोहळा आहे. फक्त हान फकीऱ्या उडदाची डाळ एवढ्याकरता कार्यक्रम नका करू, कारण आम्ही मरणाचे दिवसभराचे प्रवास करून येतो, आणि जरासा टाइम झाला की उठले मला मिळतं का. अरे तू आला कशाला. लक्षात ठेवा, भूख लगने के बाद खाना ये प्रकृति है. भूख लगने के बाद खाना ये प्रकृति है. भूख नहीं लगी फिर भी खाना ये विकृति है. और हमारे पास का आधा भोजन दूसरों को देना ये हमारी संस्कृती है, ये सत्य सनातन संस्कृती. हा बाबाचा परसाद आहे मावशी, परसाद. आणि परसाद वाटून खायचा, रेटून नाही खायचा. अरे बापरे लय जेवण झालं आज, असा कार्यक्रम नाही. इथं तुम्हाला हे दत्तगिरी बाबा जे बसतात, मी त्यांच्या पायाकडे पाहिलं, साधूच्या पायाकडे पाहिलं पाहिजे. त्यांचे पाय सुजलेले असतात. हे महात्मे आपल्यावर प्रेम करण्याकरता आहेत माय बापा. नाही तर काही काही आडमुठ बाबा मग ते असं खाऊन ते, हे आडमुठले खतरनाक असतात. एक आडमुठ हाटेलीत गेलं, वेटरला दटवलं, गरम क्या है, गरम क्या है. आता हिंदीत का ज्याला मरायला बोलाव का, पण हिंदीत बोललो गरम क्या है. मावशी आपण जर हिंदी बोलायला लागलो तर लई मजा येते. अर्धी मराठी ना अर्धी हिंदी. आगे मागे बाई मेको काय मालूम बाई तेको काय झालं तर. एक बाई म्हणे बाई मैं नदी के ऊपर गई, मेरा पाय घस रहा आणि मेरा भाजीचा डबा न भडा भडा सांड्या. ठीक आहे, हिंदी आहे का. एक बाई त्या दूधवाल्याला म्हणे, दूधवाल्याला, अरे दूधवाल्या भैया, अरे कितना पातळ पातळ दूध देता रे बाबा, आज न सगळा दूधच नाश्या. तर तेही भारी होतं दूधवालं. ते म्हणे भांडे आपलं भांडे अच्छे नाही घाशा इसलिए नाश्या. पाहिलं ना. आणि तुम्हाला मी खरं सांगतो बरं का, बाबा आहेत समोर, तुम्ही दिवसभरातून निदान 5 मिनिट का होईना पण एवढे मोकळे हसत जा. मी महाराज म्हणून तुम्हाला मंत्र देतो, उद्यापासून आरशाच्या पुढे उभं राहा आणि 2 मिनिट खादा खादा हसा. पण सगळ्यात महत्वाची सूचना घरच्या लोकांना सांगून हसा. नाहीतर तुम्ही आरशाच्या पुढे उभं राहायचं म्हणतील हे मॅड झालं, याला पहिलं संगमनेरला जाऊ दे. अहो मावशी, एका कीर्तनात मी हसायचं सांगितलं, एक म्हातारी रातच्या 2:30 वाजता उठली. म्हणे मै बाबा बाई बाबांना हसायचं सांगितलं आणि हसायचंच राहिलं ना. रातच्या 2:30 वाजता ती म्हातारी एवढ्या जोरात हसली, अख्खं घर आथरून पांघरून बाहेर पडायला. वा वा. ते म्हणले बा आमच्या म्हातारीला भूत लागलं आता.
तुम्ही हसले ना, सगळ्या औषधात श्रेष्ठ औषध हसणं आहे बाबा. तुम्ही माणिकगिरी बाबा बघा, दत्तगिरी बाबा बघा, आपले सगळे संत बघा, प्रसन्न आहेत. तोंडावर 12 वाजू देऊ नका. हा सोहळा एवढा चांगला आहे. मी या सोहळ्याला आशीर्वाद देतो, धन्यवाद देतो. जे जे माझ्या संपर्कामध्ये होते त्या सर्वांना माझा आशीर्वाद आहे. कारण सगळेच लोक, कारण एकाचा उल्लेख करणं योग्य होणार नाही, म्हणून मी तुम्हाला सर्वांनाच आशीर्वाद देतो. तुम्ही सर्वांकडे आता मोबाईल आहे, कारण आता वेळ कमी होता. मोबाईलमध्ये माझा नंबर तुम्ही सर्वांनी घ्या, कारण माझ्याकडे कार्ड असतं मंत्राचं मावशी, पण एवढ्या गर्दीमध्ये आता वाटणं शक्य होणार नाही. पण कीर्तन संपलं की मी इथे एक 10-15 मिनिट थांबेल. माझ्याकडून ते कार्ड घेऊन जा. स्वामी समर्थ भगवंताचा ग्रंथ आहे, तो घेऊन जा. तुमच्या इच्छेनं काय दान दक्षिणा सेवेचे उपक्रम आहेत ते द्या, पण नंबर माझा घ्या. माझा नंबर आहे 9850, बिंदास घ्या, 9850 11 67 47. 9850 11 67 47. 9850 11 67 47. व्हॉट्सअपला तुमचं नाव मला पाठवायचं. साकूर येथे कीर्तन ऐकला असा मेसेज करायचा आणि ओम बिरोबा भगवंताय नमः किंवा बिरोबाच्या नावानं चांग भलं किंवा बिरोबाचं नाव 11 वेळा मला मेसेज पाठवा. तुमचा नंबर मी सेव्ह करेल. मला एक चिठ्ठी आली होती, त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं बाबा तुम्ही पोवाडा म्हणा. आता आपल्याला तेवढा वेळ नाही, पण जराशी झलक आणि मग आपलं आता पहा. टाळी वाजवा एकदा. जय भवानी जय जगदंबे नमन तुझांबे करुण प्रारंभे डफावर थाप तुंतुण्यात डफावर थाप तुंतुण्यात शाही रहा महाराष्ट्राचा शिव प्रभू भारतीयांनो, वीर तरुणांनो, अहिल्यानगर नावाच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्वजण आहात. पुण्यश्लोको नलोराया, पुण्यश्लोको युधिष्ठिरा, पुण्यश्लोको च वैदेही, पुण्यश्लोको जनार्दना. हे पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या नावाचा हा जिल्हा. याच जिल्ह्यामध्ये नवरात्रीच्या 7व्या माळेला जगात जननी राजमाता जिजाऊ सरकार याच अहिल्यानगर मध्ये, ज्याला एकनाथ नगर म्हणतात, ते बुऱ्हाणनगर त्या जगदंबा तुळजा भवानीच्या समोर गेल्या. एकनाथ नगर का एका नौजवानाने पराक्रम केला. एकनाथ महिपती करडिले. पगड्याला कौल लागला एकनाथ महिपती करडिले यांच्या नावावरून एकनाथ नगर, पहिलं बुऱ्हाणनगर. या ठिकाणी जगदंबा तुळजा भवानीचं मंदिर आहे. सर हर दिवसा गायी कापल्या जात होत्या, माया बहिणी उचलून नेल्या जात होत्या. हे जगज्जननी राजमाता जिजाऊ सरकारांनी पाहिलं. नवरात्रीच्या 7व्या माळेला, नवरात्रीच्या 7व्या माळेला अहमदनगरच्या बुऱ्हाणनगराला, अहिल्यानगरच्या बुऱ्हाणनगराला देवी पुढे पदर पसरीला. एक बाळ द्या बागे दैत्यांचा नाश करण्याला देवीला कौल लावलेला, उजवा कौल मणी धरलेला, उजवा कौल माते नारेला. आई भवानी पावन बसाला, पावन बसाला.
सह्याद्री हसला आनंदाला गजला शिवनेरीत पळला बांधिला शिवनेरीत पळला बांधिला मुलगा झाला जिजाऊसाहेबांना मुलगा झाला शहाजी राजाला एक धावती एकी पुढे एक वाटती सुंठ बडे चला 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 शिवनेरी आनंद झाला शिवनेरी आनंद झाला शिवनेरीत पळला बांधिला रेशमाची दोरी पाळण्याला जिजाबाई हलवी बाळाला काय म्हणू लागल्या आमच्या माई माऊल्या पहिल्या दिवशी पहिला प्रकार अशा शिवानं धरला डोळ्यानं बाबूने हा चमत्कार आश्चर्य करते नारी आणि नर तो बाळा आश्चर्य करते नारी आणि नर आश्चर्य करते नारी आणि नर दुसऱ्या दिवशी दुसरा झाली वेळेला गालात लावून निघाल यावं नारी काढती बाळाचे नारी काढती बाळाचे तिसऱ्या दिवशी तिसरा रंग गावात नारी नारी वाजतो अलबंदरंगा धेंदरकडे नारी वाजतो अलबंदर एकमेकीवर फिरके रंग एकमेकीवर फिरके रंग चौथ्या दिवशी चंद्राच्या काळा शोभू लागल्या जिजाऊच्या बाळा हातानं लाविला चंदन टिळा प्रसन्न केले गोडा बेलाळा प्रसन्न केले गोडा बेलाळा पाचव्या दिवशी पाचवी केली जिजाबाईनं देवी पूजन नव्हे ती माता जणू आपुले बाळ सर्वांना नावे आपुले बाळ सर्वांना नावे आपुले बाळ सर्वांना नावे शिवनेरीत पळला बांधिला शिवनेरीत पळला बांधिला रेशमाची दोरी पाळण्याला जिजाबाई हलवी बाळाला काय केलं राजानं स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे आणि हर हर महादेव झाली गर्जना झाले दोन्ही हात वर करा जोरदार टाळे बोलिए छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय स्वामी विवेकानंद की जय स्वामी शिवदास माऊली की जय माणिकगिरी बाबा की जय बिरामाच्या नावानं सनातन हिंदू धर्म की जय विठ्ठल जय